नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज इंडिया 24 और मैं हूं आपके साथ काजल सिंह। पुणे के कोथरूड स्थित अर्श नामक यूनिसेक्स सैलून में एक हिंदू लड़की को सैलून के मालिक जावेद और अरमान ने कथित तौर पर जबरन कलमा पढ़ने के लिए मजबूर किया। इसके बाद लड़की को अरमान से शादी करने के लिए दबाव डाला गया। इस घटना के बाद कुछ स्थानीय हिंदू संगठनों ने सैलून के खिलाफ विरोध जताया और सैलून के मालिकों की खातिरदारी करती। इस मामले को लेकर सामाजिक मीडिया पर चर्चा तेज हो गई है और आरोपियों की जांच शुरू कर दी गई है। कलमा पडून इथे बळजबरी लग्न लावलं गेलेलं आहे दुकानाच्या वरती नेऊन. म्हणजे आपल्या मुलींना टार्गेट पण आपल्या मुलींना आकला नाहीये. त्यांना हेच दुकानं दिसतात. चला बाहेर सगळे लेडीज चला बंद करणे काय बस करो. ये कोथरूड मध्ये इथे अर्श नावाचं ते नाव दाखव जरा. इथे सलून आहे. या सलून मध्ये थांबा, मुलींना जाऊ द्या. मुलींना जाऊ द्या. एक मिनिट थांबा. एक मिनिट बाहेर थांबा. या अर्श युनिसेक्स या सलून मध्ये सर्व जिहादी कामाला आहे आणि जावेद नावाच्या ज्याच्या नावावर इथे अग्रीमेंट झालेला आहे त्यांनी या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडले. बळजबरीने दुकानाच्या वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय आणि तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कोथरूड मधलं अर्श नावाचं जे युनिसेक्स सलून आहे. न्यूज इंडिया 24 से काजल सिंह, ब्यूरो रिपोर्ट।